काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा चक्रं त्रिशूलं डमरू गदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देव त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादश्रीवल्लभस्तोत्र। श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दं वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलम् अद्वितीयं मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेतं संसारतापहरणं सततं स्मरामि। श्रीपादवल्लभ गुरुः करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै सस्मरणमात्रचितिजागरणं सुभद्रं संसारभीतिशमनं सततं भजामि। श्रीपादवल्लभ गुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्तिसमन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावन पदाब्जहं नमामि। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. अध्याय 2, सिद्धयोग्यांचे दर्शन. विचित्रपुरीचा वृत्तांत. मी मरुत्व मल्ले या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रवासास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्म्यांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काहीही न मागता भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते. या प्रांतात अति जागृत असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली. तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसात निर्दयतेने ठार केले. त्याच्या हत्येमुळे इंद्रांचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे शालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य! तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली. इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले. तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले. नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदरसे देवालय बांधले. हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विनासायास याचे दर्शन घडते. मी त्या महायोग्याचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला. तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो. तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच. मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले. मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगींद्रांकडे येण्यास निघालो. तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला.
श्री योगेंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही. मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला, तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करीतच होतो. माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प येत होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्गदर्शन करीत होता. शेवटी मी कसाबसा श्री सिद्ध योगेंद्रांच्या आश्रमात पोहोचलो, तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तात्काळ अदृश्य झाला. सिद्ध योगेंद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वराने मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवरती हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले. श्री दत्त महिमा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही 2 वेगवेगळी देवालये नाहीत. तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रयांची अनुज्ञा होती. म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखविली. श्री दत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती, त्यावेळेचा परिसर तुला दाखविला. तू पाहिलेली सारी सृष्टी, सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते, वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या आणि भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे, न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचाच संकल्प कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो, त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही, परंतु कुरोपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, कुलोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले. त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाच्या राजा कुलशेखर पांड्यास सांगितला. ही शिवाज्ञाच मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता. त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी. तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता. शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. श्री सिद्ध योगेंद्र पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूंमध्ये स्पंदने होत असते. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होते. पुण्यकर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो.
या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभुवन भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरोपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणी माणसे नव्हती. मी रात्री ज्या श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो, तो आश्रम दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता का काय? असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचेही घरी अन्न ग्रहण करीत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांच्या मुख्य त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला, "आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे देतो, मध देतो." त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर, खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे, मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, "मी कोणा सिद्धपुरुषाची निंदा केली असेल, त्यामुळेच ह्या कावळ्यांचा त्रास भोगावा लागला." मला आठवले, मी त्या सिद्ध योगेंद्रांबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो, कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले, की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी घेऊन जात होते. माझी स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानाचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले, तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात श्री दत्तप्रभूंचे भजन गात होता. मी पलंगावर निजलो होतो. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो. त्याचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते. भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाची जणू वर्षाच करीत होते. तो म्हणाला, "माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे. आपले नाव शंकर भट्ट आहे हे मी जाणतो." त्याच्या या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो. मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, "मी ज्योतिषी नाही. श्री पीठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बापन्ना अवधानलो यांनी सुद्धा या पुण्यभवीत निवास केला होता. परंतु हे प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत.
शुष्क वेदांत, अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालविले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांचा वेदपंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला, तेव्हा खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता. परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्ग सुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा, भक्ती, निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा सुद्धा खर्च झाला, असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले. श्रीपाद वल्लभांना दत्तप्रभूंचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भट्टा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय, व्यापार, गायीचे रक्षण, क्रय विक्रय आदी व्यवहार करावे. शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तींचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा होता, शुक्लांबरम धरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले. शेवटी चर्मकाराच्या गावात पोहोचविले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून मी पुढे चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता. परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभीष्ट म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थिती प्राप्त झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते. शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद. राजाच्या सैनिकांनी मला आपला ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलविताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला, तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल? मी गंभीरपणाने उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली.
तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक आदी करवून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत. त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे, लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, महाराज, राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणी, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे. माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे? असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रयांची त्रयमूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का? असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखविली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा, मिठाईचा भंडाराच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले. परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पोरचुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता, असा माझा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा, हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे. 2 परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती. राजगुरूंनी सांगितले, चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला. मी सांगितलेला अर्थ असा होता, एकाचमे म्हणजे एक, त्रिश्रमे म्हणजे एकाला 3 जोडले असता 4 होतात व त्यांचे वर्गमूळ 2 येते. पंचचमे म्हणजे 4त 5 मिसळल्यास 9 होतात, त्याचे वर्गमूळ 3 येते. सप्तचमे वर आलेल्या 9 मध्ये 7 मिसळल्यास 16 येतात व त्याचा वर्गमूळ 4 येतो. नवचमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असता 25 येतात व त्यांचा वर्गमूळ 5 येतो. एकादशचमे म्हणजे वरील 25 मध्ये 11 मिसळल्यास 36 येतात व त्याचे वर्गमूळ 6 येते. त्रयोदशचमे म्हणजे वरील 36 संख्येत 13 मिसळल्यास 49 येतात व त्याचे वर्गमूळ 7. पंचदशचमे म्हणजे वरील 49 संख्येत 15 मिसळले असता 64 होतात व त्याचे वर्गमूळ 8 येते. सप्तदशचमे चा अर्थ वरील 64 संख्येत 17 मिसळले असता येणारी संख्या 81 आणि त्याचे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे वरील 81 संख्येत 19 मिसळले असता 100 होतात आणि त्याचे वर्गमूळ येते 10. एकविंशतिचमे म्हणजे वरील 100 संख्येत 21 मिळवल्यास संख्या 121 येते व त्याचे वर्गमूळ ते 11. त्रयोविंशतिचमे म्हणजे वरील 121 संख्येत 23 मिळवले असता 144 होतात, त्याचे वर्गमूळ येते 12. पंचविंशतिचमे याचा अर्थ वरील 144 संख्येत 25 मिसळले असता 169 होतात व त्याचे वर्गमूळ येते 13. सप्तविंशतिचमे याचा अर्थ वरील 169 मध्ये 27 मिसळले असता 196 होतात व त्याचे वर्गमूळ येते 14. नवविंशतिचमे म्हणजे वरील 196 मध्ये 29 मिसळल्यास 225 होतात व त्याचे वर्गमूळ 15 येते. एकत्रिंशच्चमे याचा अर्थ वरील 225 मध्ये 31 मिसळले असता 256 होतात आणि त्याचे वर्गमूळ येते 16. त्रयंत्रिशचमे म्हणजे वरील 256 मध्ये 33 मिसळले असता 289 येते, त्याचे वर्गमूळ येते 17. माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी हे जे बोललोय ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहीत होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातूंची निर्मिती होते. माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे
व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. विचित्रपुरीचा वृत्तांत आणि सिद्धयोग्याचे दर्शन, की तो शंकर भट्ट आता पुढे प्रवास करतो. मग त्याला त्या सिद्धयोगेंद्र यांच्या आश्रमात तो तिथे जातो. त्या शंकराचं मंदिर दिसतं. 2 वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे तो पहिल्यांदा पाहतो त्यावेळेला मंदिर वेगळं असतं. पुन्हा ते सिद्धयोगेंद्र सांगतात म्हणून दर्शनाला जातो त्यावेळेला अगदी वेगळं त्याला दिसतं मंदिर. हे 2 वेगवेगळे स्वरूप जे आहे, ते त्याला दर्शन होतं आणि त्याच्या मागचं रहस्य जे शंकर भट्टाला सांगितलंय त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. ही जी 2 वेगवेगळी मंदिर आहेत, ही मुळात 2 नाहीच, एकच आहे. पण तुला असं 2 वेगवेगळं दाखवणं हा दत्त महाराजांची आज्ञा होती म्हणून तसं केलं होतं. म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही घडतं, हे प्रत्येक गोष्ट महाराजांच्या आज्ञेने घडतेय. हे आपण विसरून चालायचं नाही. श्री दत्ताच्या कृपाप्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळचा परिसर तुला दाखविला. श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने, वाक्य व्यवस्थित ऐकायचं. श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना, वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे अथवा न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडणे हा दत्तप्रभूंचा संकल्प असतो. आपल्या मागील आयुष्यात घडलेल्या घटना बदलण्याचं सामर्थ्य दत्त महाराजांचं आहे. आपल्या भविष्यात घडणाऱ्या, ज्याची आपल्याला अजिबात कल्पना नाही, अशा भविष्यात घडणाऱ्या घटना बदलण्याचं सामर्थ्य दत्त महाराजांचं आहे. आणि आत्ताचं आपलं असलेला वर्तमान काळ, हा बदलण्याचं सामर्थ्य दत्त महाराजांमध्ये आहे. म्हणून ज्यावेळेला स्वतःला मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असं म्हणतो, त्यावेळेला प्रारब्धाच्या अधीन होण्यापेक्षा, या प्रारब्धापेक्षा सुद्धा मोठे माझे दत्त महाराज आहेत. प्रारब्ध म्हणजे काय? जे मी मागील जन्मात, या जन्मात केलं असेल ते आहे आणि त्याच्यानुसार जे मला भोगावं लागणार आहे भविष्यातलं, ते म्हणजे प्रारब्ध आहे. पण इथं तर महाराजांनी असं सांगितलंय, महाराज ज्यावेळेला कृपा करतात, त्यावेळेला तुमच्या भूतकाळातली घटना बदलून, ती तुम्हाला कशा पद्धतीने भोगायला लावायची भविष्य काळामध्ये हे ठरवतात आणि तुमचा आजचा वर्तमान काळ बदलून टाकण्याचं सामर्थ्य महाराजांचं आहे. कारण ह्या संपूर्ण सृष्टीचं जे काही चलन चालू आहे, हे फक्त महाराजांच्या संकल्पाने चालू आहे. महाराज ठरवतात, की ह्या व्यक्तीला हे कसं भोगायला द्यायचं. एवढं सामर्थ्य जर आपल्या महाराजांचं असेल, तर आपण स्वतःला दरिद्री का समजावं? आपण जे सतत आपल्याला कोसत राहतो, माझ्या आयुष्यात असं काय? माझ्या आयुष्यात तसंच काय आहे? किंवा माझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे? त्या ज्योतिषाकडे जायचं, मग भविष्यात काय घडणार आहे? त्याची चिंता बाळगायची. कशासाठी? आणि मग कशाला स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणून घ्यायचं? आपल्याकडे आत्ता आहे तो वर्तमान काळ आहे. नाही आपण भूतकाळ बदलू शकत, ना येणारा भविष्यकाळ आपण बदलू शकत. आपण करू शकतो ती वर्तमान काळात स्वामींची सेवा. मग हे जर आपल्या हातात आहे, तर आपण भूतकाळ आणि भविष्याची चिंता का करत बसतो? मग हा भूतकाळ आणि भविष्याची चिंता करणारा स्वामींचा सेवेकरी कसा असू शकेल? कारण या दोन्हींची चिंता करणारा सतत घाबरत असतो. माझ्या कुंडलीत काय लिहिलंय? हाच दोष माझ्या कुंडलीत आहे. तर ते तसंच होणार. आता काय माझ्या कुंडलीत पितृदोषच भयंकर आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. भूतकाळ बघायचा आणि भविष्याची चिंता करत आयुष्य काढत राहायचं. हा महाराजांचा सेवेकरी कसा? महाराज तर म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." मी तर सतत घाबरलेलाच आहे. मग घाबरलेल्या माणसाच्या पाठीशी महाराजांनी का म्हणून उभं राहावं? महाराजांनी तर असं वचन दिलं नाही, की जो घाबरतो त्याच्याही पाठीमागे मी राहतो. नाही. महाराज म्हणतात, "जो घाबरत नाही, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकटांमध्ये येणाऱ्या प्रत्येक वर्तमानातल्या प्रत्येक क्षणामध्ये जो माझं स्मरण ठेवतो, माझं चिंतन करतो, त्यासाठी मी स्मर्तृगामी आहे." इतकं सरळ, साध्या, सोप्या भाषेत महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. मग आपण स्वतःला सेवेकरी म्हणत असताना आपण स्वतःला कसं सिद्ध करावं? मग त्यानंतर त्या अ, शिवलिंगाचं कशाप्रकारे महत्त्व आहे ते त्या ठिकाणी वर्णन आलं. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये समजून घेण्यासारख्या, की तो शंकर भट्ट जो आहे, तो पुढे मग मार्गक्रमण करत असतो. तो मार्गक्रमण करत असताना एका झाडाखाली येतो. खूप भूक लागलेली आहे, परंतु त्याचा असा नेम असतो
नियम असतो म्हणूया आपण, की मी फक्त ब्राह्मणांच्याच हातून खाईल आणि त्या गावात कोणीच ब्राह्मण नसतं. त्या गावातली लोकं येतात आणि त्यांना म्हणतात, "आम्ही तुला फळ आणि मध देतो. तेवढं तू घे." म्हणजे कोरडं अन्न जे आपण त्याला म्हणतो. तर तो म्हणतो, "ठीक आहे, मी त्याचा स्वीकार करतो." आणि तो स्वीकार केल्या क्षणी त्याला ते कावळा येतो एक आणि तो कावळा चोची मारायला लागतो. आणखीन थोडासा पळण्याचा प्रयत्न करतो. आणखीन 4-5 कावळे येतात. ते त्याला इतके चोची मारून रक्तबंबाळ करून टाकतात. धावत पळत तो कुठेतरी पुढे जाऊन औदुंबराच्या झाडाखाली येतो. त्याला असं वाटतं, "वाह! चला आता औदुंबराचं म्हणजे दत्त महाराजांचं सानिध्य असलेलं ठिकाण आहे." कुठेतरी शांत होण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या रक्तातून जो काही दुर्गंध येत असतो, त्या दुर्गंधाने तिथले वारुळातून सर्प बाहेर येतात आणि ते सर्प त्याला दंश करतात आणि विषबाधा होते. पूर्ण मृतप्राय झालेला असतो. तिथून धोब्यांचा समूह चाललेला असतो. ते त्याला उचलतात, गाढवावर टाकतात आणि पुढे नेतात आणि मग तो जो वल्लभदासा जो आहे, तो त्याला पुढची कहाणी सांगतो, की कावळे कोण होते? साप कोण होते? आणि तुलाच का हे व्हावं? आणि तो प्रसंग ऐकल्यानंतर आपल्याला कळेल आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, ज्यावेळेला आपण महाराजांचे झालेलो असतो त्यावेळेला शंकर भट्ट आणि आपली तुलना अजूनही करू नका. नाहीतर लगेच त्या शंकर मग ठीक आहे आता मग काय माझं आयुष्य असंच चालू आहे, चालू द्या मग जे आहे ते महाराजांची इच्छा नाही. असं चुकीचा गैरसमज करू नका. शंकर भट्ट त्या लेव्हलचा भक्त झालेला आहे. त्याला फक्त महाराजांची ओढ लागली आहे. त्याचा कार्यकाळ जो आहे, कशा पद्धतीने त्याचं आयुष्य पुढे न्यायचं हे महाराजांनी ठरवलंय आणि म्हणून ह्या सगळ्या एक-एक गोष्टी घडतायत. त्यामुळे कुठल्याही एका छोट्या गोष्टीवरनं अनुमान काढायचं नाही. लगेच नाहीतर मग आपण पूर्ण हात वरती करूनच बसाल. जे माझ्या आयुष्यात घडतंय ते घडू द्या. झोप आली तर झोपेन, भूक लागली तर खाईन, अशातला भाग नाहीये. त्यामुळे गैरसमज नाही करून घ्यायचे. मग ते कावळे कशाप्रकारे महाराजांच्याच अ, जन्मस्थळी असताना महाराजांचा कशाप्रकारे अहंकाराने, स्वतःच्या ज्ञानाच्या अहंकाराने कशाप्रकारे त्या ठिकाणी वर्तन करतात. त्याची शिक्षा म्हणून त्यांना स्वर्गामध्ये जेव्हा जातात त्यावेळेला सत्कर्म काहीच केलं नाही म्हणून जरी स्वर्गात गेले तरी त्यांना खायला काही मिळत नाही. आणि मग ते न मिळाल्यामुळे मग पुढचा त्यांचा जन्म कावळा आणि सर्परूपात होतो आणि मग त्यांना उशाप असतो, की एका दत्तभक्ताच्या रक्ताचा स्पर्श झाल्यानंतर तुमची भूक भागेल आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. महाराज हे असे कनवाळू आहेत, दयाळू आहेत आणि ह्या माध्यमातून त्या शंकर भट्टांनी जे मागच्या जन्मांमध्ये कृत्य केलेलं असतं, की त्याची गाढवावर धिंड का काढली जाते, याचंही वर्णन आपण या ठिकाणी वाचलं, की आपणही बऱ्याच वेळेला असं करतो, की एखाद्या मंत्राचं, एखाद्या स्तोत्राचं विनोदाने कोणाला तरी वर्णन करत बसतो. चेष्टा करतो देवांची. विष्णू सहस्त्रनामामधला शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजनं हा जो मंत्र आहे, त्याच्यात तू विनोदार्थ विनोद करून चेष्टा-मस्करी करत तुझ्या मित्रांना तू त्याचा अर्थ सांगत होतास आणि हे महाराजांना आवडलं नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला गाढवावरनं दिंड मिळाली. बघा लहानपणीची घटना, त्याची शिक्षा कशाप्रकारे त्याला मिळाली. सो कायम हे लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक छोटी असो, मोठी असो, मनातली असो, शरीराने केलेली असो, कुठल्याही प्रकारे केलेली जी कृती असेल, ही प्रत्येक कृतीचा आपल्याला शिक्षा किंवा त्याचं फळ हे 100% मिळत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना 1000 वेळा विचार करायचा. 1000 वेळा आणि आपण तर स्वतःला सेवेकरी म्हणतो म्हणजे आपल्यावरती महाराजांचं जास्ती लक्ष आहे इतरांपेक्षा. त्यामुळे आपल्याला तर 1000 वेळा ते विचार करायचा आहे, की बाबा रे माझ्याकडनं चुकूनही छोटीशी सुद्धा चूक होता कामा नये. पण हे सगळं कोणाच्या बाबतीत घडतं? हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं का? सगळ्यांच्याच बाबतीत महाराज इतक्या बारकाईने लक्ष घालतात का? नाही. महाराज हे संपूर्ण विश्वाचे नियंते आहेत. लक्षात ठेवा हां. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय, की ही संपूर्ण सृष्टीमध्ये घडणारी प्रत्येक घटना ही महाराजांच्या संकल्पानेच होते आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणतोय, की आपल्या बाबतीत जे नेहमी घडते ते सगळं महाराजांच्याच इच्छेने घडतंय का? तर नाही. याचं कारण असं, महाराजांनी ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती जी केली, हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती करत असताना नियमावली दिली. गाईडलाईन्स दिले, मॅन्युअल्स दिलेत. आपण जसं कुठलंही एखादं मशीन, मोबाईल विकत घेतो, त्यावेळेला त्याच्यासोबत एक पुस्तक मिळतं. की हा मोबाईल कसा वापरायचा, त्याची काळजी कशी घ्यायची, हे मशीन कसं वापरायचं. तसं महाराजांनी ही सृष्टी जेव्हा बनवली, त्या सृष्टीसोबत त्याची नियमावली दिली आणि ह्या नियमावलीनुसार ही सृष्टी चालेल, असं महाराजांनी सांगितलं. मग आता महाराज कोणाच्या बाबतीत हस्तक्षेप करतात? तर पुढची 2-4 वाक्य जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार
पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. आपण ज्यावेळेला ही पात्रता पूर्ण करू, त्यावेळेला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये हस्तक्षेप महाराज करतात. आपल्याकडचा अहंकार गेलाय का विचार करा. आपण स्वतःला किती महान समजतो. मी म्हणजे कोण? केंद्रात माझ्याशिवाय काहीच होणार नाही. माझ्यामुळंच एवढं सगळं चालू आहे. मी वाचन करतो, मी आरती करतो, मी असं करतो. कितीतरी अहंकार आहे. काम आहे. इच्छा आपल्या अजिबात संपत नाहीत. एक इच्छा संपली की दुसऱ्या इच्छा चालू आहे. वासनांचा अजूनही आपल्या पूर्ण निचरा झालेला नाही. आपल्याला अजूनही वय वाढलं तरी सुद्धा आपली वासना काही कमी व्हायला तयार नाही. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणं, परपुरुषाकडे पण वाईट नजरेने पाहणं. दोन्ही पापच आहे, वासना आहे. आणि ह्या प्रत्येक गोष्टींचं फळ भोगावं लागतं आणि महाराजांच्या सानिध्यात केलेल्या चुकांचं शतपटीनं शिक्षा भोगावी लागते. म्हणून महाराजांचे सेवेकरी होतो त्यावेळेला शिस्तीत चालायचं. जर नियमानुसार चाललं तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. परंतु आपण सुरुवात जेव्हा करतो त्यावेळेला अगदी भीत-भीत महाराजांची सेवा करतो. माझ्याकडनं काही चुकलं नाही पाहिजे, हे करायला नाही पाहिजे, ते करायला नाही पाहिजे. हळू आपण इतके सरावलं जातो, काही नाही रे चालतं सगळं. शॉर्टकट मारा, कोणाला काहीही माहिती द्या. बऱ्याच बऱ्याच जणाला सेवेकऱ्यांनी मी असं बघितलंय, की आपल्याकडे नित्यसेवा म्हणजे 11 माळी 3 अध्याय जप, 3 अध्याय स्वामीचरित्र ही नित्यसेवा आहे. ठीक आहे ना, तुम्ही 1 माळ जप करा. कोण तुम्ही 1 माळ सांगणार आहे? तुमचं काम आहे 11 माळी सांगणं. त्यांनी किती करायचं त्याचा प्रश्न आहे. हां, उद्या गुरुमाऊलींनी जर त्याला सांगितलं, की 1 माळ जप करा, हरकत नाही, कारण ते गुरु आहेत. त्यांचा अधिकार आहे तो. आपला अधिकार काय? आपण शिष्य आहोत. जेवढं गुरूंनी सांगितलं, जसंच्या तसं समोर सांगणं एवढंच आपलं काम आहे. त्याच्यामध्ये एक्सक्यूजेस देणं, त्याच्यामध्ये त्याला पळवाटा शोधून देणं, हे आपलं काम नव्हे. असं जर आपण केलं, जसं त्या शंकर भट्टाचं झालं, की एक श्लोकाचा चुकीचा अर्थ सांगितला म्हणून जर त्याला गाढवाची दिंड मिळत असेल, तर आपण जर असं चुकीचं मार्गदर्शन कोणाला केलं, तर आपल्याला किती शिक्षा भोगत असेल. मग आपण रडायचं नाही, माझ्या आयुष्यात असं का घडतंय? म्हणून सतत सावध राहून प्रत्येक गोष्ट करायची आणि प्रत्येक महाराज बघत नाहीत का? महाराज सगळ्या गोष्टी पाहत असतात. आपल्याला खूप वेळा वाटतं, महाराज तुमच्या समोर एवढं सगळं चालू आहे, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्ही कसे डोळे बंद करून बघू शकता? महाराज बघत असतात, परंतु शेवटी कर्माचे फळ हे जे आहेत त्याची सायकल पूर्ण व्हावी लागते. जसं सुंदराबाईंच्या बाबतीत झालं, की सगळं दिसत होतं महाराजांना, परंतु पुण्यकर्म एवढं होतं, की त्या पुण्यामुळे महाराजांना शिक्षा देता येत नव्हती. पण ज्यावेळेला शिक्षा द्यायची वेळ आली त्यावेळेला महाराज अजिबात काही बोलले नाही. आणि त्यानंतर तेवढ्याच प्रेमाने महाराजांनी परत जवळ घेतलं त्यांना. सो प्रत्येक गोष्टी वेळ यावी लागते आणि महाराज ज्याला देतात म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींचं हेतुगजातलं वाक्य आठवा नेहमी. "घी दे काय, घी का बडगा नहीं दे काय." जोपर्यंत छान असतात ना महाराज, तोपर्यंत आपल्याला फार छान वाटतं आणि आपण कसेही वागवतो महाराजांना. आपल्या इच्छा महाराजांची इच्छा सांगून आपण लोकांशी, स्वतःशी कशाही पद्धतीनं वर्तन करतो. पण जोपर्यंत पुण्य आहे, तोपर्यंत हे सगळं चाललंय. आपलं खूप मोठी प्रसिद्धी होईल. लोकं आपल्याला खूप वाह करतील. दादा, ताई, साहेब, मावशी वाटेल त्या पद्धतीने आपल्याला खूप मोठं करतील, प्रसिद्धी देतील. प्रत्येक क्षणी स्वतःला सावध ठेवायचं असतं. हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. महाराजांच्या चरणाशी आपण फक्त दास आहोत, याच्या पलीकडे आपली लायकी नाही. आणि ही जाणीव जर आपण विसरलो, तर हा प्रसिद्धी, मग स्त्रिया येणं, पुरुषांची गर्दी होणं, तुम्हाला लोकांनी खूप मोठं म्हणणं, एखादं विद्या तुम्हाला येणं, ज्योतिषाची विद्या येईल, तुम्ही सांगितलेलं खरं होईल, अशा कितीतरी सिद्धी मिळतील. ज्या क्षणी हा कर्माचा फेरा बदलेल, वेळ बदलेल, त्यावेळेला सगळ्या गोष्टी एका क्षणात होत्याच्या नव्हत्या होऊ शकतात. म्हणून आहे त्या परिस्थितीचा गर्व न करता शांतपणे आयुष्य जगणं हे आपल्या हितावं आहे. अशा प्रकारे अध्याय 2 मधनं आपल्याला बऱ्याच अंशी स्वतःचं जीवन बदलवण्याचं सार आहे. आपण जास्तीत जास्त ह्या ज्ञानाचा प्रचार करावा, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा आणि स्वतःचं आयुष्य जग बदलण्यासाठी फारसं जगू नका. जग बदलेल, नाही बदलेल हा आपला विषय नाही. आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे लोकांना देत राहणं, चांगलं देत राहणं. त्यांनी बदलावं, न बदलावं त्याचा प्रश्न आहे. पण आपण सत्कार्य करत राहावं, सतत सावध राहून मनात येणाऱ्या विचारांवरती सुद्धा आणि शरीराने घडणाऱ्या कृतींवरती सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं, एवढंच आपल्याला सांगून या ठिकाणी थांबतो.
श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.